1980चा काळ होता। नगर शहराजवळील एका गावातून एक तरुण सायकलवरून नगरमध्ये रतीबाचं दूध घालण्यासाठी येत असत। अनेक सरकारी अधिकाऱ्यांचं रतीब याच तरुणाकडे होतं। त्यातूनच ते गावचे प्रश्न सोडवत होते। पुढे हाच तरुण गावचा सरपंच झाला आणि काही वर्षात पुढे आमदारही झाला। आता तोच नेता म्हणजे शिवाजीराव कर्डिले। दूधवाले कर्डिले हे राजकारणात कसे आले आणि आमदार कसे झाले, शिवाय सर्वसामान्य लोक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत ते जिल्ह्यातील बलाढ्य राजकारण्यांसमोर कसे टिकाव धरून राहिलेत, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। शिवाजीराव कर्डिले हे नगर जवळील नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर इथले आहेत। याच गावात त्यांची पिढीजात शेती आहे। शेतीला दुग्ध उत्पादन हा जोडधंदा आहे। घरी म्हशीचा गोठा, त्यामुळे म्हशींच्या धारा काढणं आणि दूध नगरला विकणं असा त्यांचा दिनक्रम होता। सुरुवातीला ते सायकलवरूनच दुधाचा रतीब घालायचे, त्यानंतर ते मोटारसायकलवरून दूध घालत। राजकीय पदाधिकारी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी यांना दूध पोहोच करायचे आणि यातूनच ते बुऱ्हाणनगरच्या लोकांचे प्रश्न हे अधिकाऱ्यांमार्फत सोडवत होते। त्यामुळे ग्रामस्थांना प्रशासकीय कामं करून देण्यासाठी शिवाजीराव कर्डिले हा हक्काचा माणूस मिळाला होता। त्यातूनच अधिकाऱ्यांच्या मार्फत ते गावकऱ्यांचे प्रश्न सोडवत होते। पण ध्यानीमणी नसताना कर्डिले हे गावकीच्या राजकारणात उतरले। 1984ला बुऱ्हाणनगरची ग्रामपंचायत निवडणूक लागली होती। गावचा प्रश्न सोडवणारे कर्डिले यांनी ग्रामपंचायत सदस्य व्हावं असा आग्रह ग्रामस्थांनी धरला। त्याच वेळी कर्डिले आणि इतर 8 असे 9 सदस्य बिनविरोध निवडून गेले आणि सरपंच पदावर कर्डिले हे बिनविरोध निवडून आले। पुढील ग्रामपंचायत निवडणुकीत सुद्धा कर्डिलेच सरपंच झाले। 1995ला दादा पाटील शेळके हे खासदार झाले आणि 1995 मध्ये शिवाजीराव कर्डिले हे अपक्ष म्हणून नगर नेवासा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरले। तेव्हा त्यांच्या विरोधात दादा पाटील शेळके यांनी काँग्रेसकडून विजयाताई कुटे यांना उमेदवारी दिली होती। सर्वसामान्य उमेदवार, शेतकरी म्हणून त्यांना मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला आणि ते आमदार झाले। पुढे 1999ला ते शिवसेनेच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडून आले। त्यानंतर आघाडी सरकारमध्ये जहाज बंदरे आणि विकास मंत्री झाले। शिवाय 2004ला ते राष्ट्रवादीकडून आमदारही झाले। पण 2008च्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेत मात्र त्यांचा मतदारसंघ संपुष्टात आला। तेव्हा कर्डिलेंना हक्काचा मतदारसंघ राहिला नव्हता। 2009ला ते राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या रिंगणात होते, पण आघाडीतील फाटाफुटीचा त्यांना फटका बसला आणि ते पराभूत झाले। गोपीनाथराव मुंडे यांच्याशी त्यांचे संबंध हे चांगले असल्यानं कर्डिले भाजपमध्ये गेले। तेव्हा भाजपने त्यांना राहुरी, नगर, पाथर्डी या तयार झालेल्या मतदारसंघातून उमेदवारी दिली। 2009 आणि 2014 असे सलग ते 2 टर्म आमदार झाले। तर या दोन्ही वेळच्या निवडणुकीत तनपुरे घराण्यातील प्रसाद तनपुरे आणि उषा तनपुरे हे उमेदवार त्यांच्या विरोधात मैदानात होते, पण तरीही शिवाजी कर्डिलेच निवडून आले। त्यांनी मतदारसंघातील वांबोरी चारीसह इतर महत्वाची कामं केलेली आहेत। 5 टर्म आमदार राहिलेल्या कर्डिलेंना मात्र 2019 मध्ये प्राजक्त तनपुरे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला। त्यानंतर ते मतदारसंघातही सक्रिय राहिले। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मदतीने त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवलेत। महाविकास आघाडीच्या ताब्यातून विखेंच्या मदतीने शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्हा बँकेचं अध्यक्षपद हिसकावलं। जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले होते। आता पुन्हा 2024ला बाजी मारण्यासाठी त्यांनी राहुरीतून शड्डू ठोकलाय। आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।